घेतलं, मंगलदीप परिवारामध्ये आलं. तसंच मी त्यांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर मंगलदीप मधून बाहेर पडावं. लवकरात लवकर यासाठी, कारण ज्यावेळेस आम्ही इथं बघतोय वर्षानुवर्ष मुलं इथंच दिसत आहेत मला. तसं न करता आपलं नाव, आपल्या पाल्याचं नाव आणि मंगलदीपचं नाव, मित्रांनो मंगलदीप नावातच आहे. मंगलदीप, दीप म्हणजे स्वतः जलतो पण इतरांना प्रकाशमय करतो. तसेच माझे फर्स्ट इयरचे विद्यार्थी पण कुठतरी आपल्या मंगलदीपचं नाव एक दिवस रोशन करेल अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना म्हणजे उशीर तर झालेलाच आहे, खूप काही बोलायचं होतं पण टाइम लिमिटेड आहे. थोडस डिस्टर्ब झालं त्याबद्दल मी थोडस मॅनेजमेंटमध्ये काही प्लस मायनस झालं असेल तर मी माझ्या विद्यार्थ्याच्या वतीने थोडस दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढील जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ऍज पर टाइम टेबल नुसार व्हावं असं मी जे अँकरिंगला आहे त्याच्याकडून अपेक्षा करतो. मित्रांनो एक गोष्ट आहे, लोक म्हणतात की फार्मसीचा प्रोफेशन कमी होते कारण आपलं प्रोफेशन आहे फार्मसी. पण मी त्यांना विचारतो की फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये ऍटिट्यूड आहे, कारण ऍटिट्यूडच्या जोरावर जंगलामधला राजा सिंह आहे. एक छोटीशी कहाणी आहे, ती कहाणी तुमच्या समोर मी सांगू इच्छितो. विश्वासाच्या जीवावर काय होऊ शकतो. जंगलामध्ये अनेक प्राणी आहेत, ऑब्व्हियसली सिंहापेक्षा मोठा हत्ती आहे, बलवान आहे, कोल्हा त्याच्यापेक्षा ताकदवार म्हणजे चतुर प्राणी आहे, चित्ता त्याच्यापेक्षा पण वेगवान प्राणी आहे. म्हणजे अनेक प्राणी असताना पण जंगलात राजा कोण? सिंह. का? कारण त्याच्यामध्ये विश्वास आहे. असा पण विश्वास तुमच्यामध्ये पैदा व्हायला झाला पाहिजे, ऍटिट्यूड निर्माण झाला पाहिजे. आय एम फार्मासिस्ट, मी जो करिअर निवडलेला आहे तो एकदम योग्य आहे. आणि बाय चॉईस आला असाल किंवा बाय कोणाच्या रेफरन्सने आला असाल, पण तुम्ही पडलेले आहेत. ज्यावेळेस एखाद्या विहिरीमध्ये आपण पडतो त्यावेळेस आपण जर हातपाय हलवले नसेल तर काय होतंय, त्याचा अंत होतो. त्याच्यामुळे आपण पडलेलो आहोत, आपला प्रोफेशन आपण चॉईस केलेला आहोत. आपला प्रोफेशन बेस्ट आहे आणि बेस्टच राहील हे तर मी ग्वाही देतो. एक ईस्ट और वेस्ट फार्मसी इज अ बेस्ट. कारण काही लोक म्हणतात की बाबा काही असं झालेलं आहे तसं झालेलं आहे, पण त्यांना मी सांगू इच्छितो की आजारी पडल्याने तर कोणी बनलेल्या गोळ्या खातात, फार्मासिस्ट बनवतोय. एक छोटीशी गोष्ट आहे परत एक, की फार्मासिस्ट म्हणजे काय, फार्मासिस्ट मध्ये ऍटिट्यूड काय आहे. कारण एक एमराज असतो, तिघांना 3 फ्रेंड असतात, तिघांना शिक्षा होणार होती आणि त्याच्यामध्ये एक यमराजाने विचारलं, त्याला एक समुद्राच्या मध्यभागी घेऊन गेला आणि त्या यमराजाने सांगितलं तुम्ही जर मला हरवलं तर मी तुम्हाला काय करतो, शिक्षा माफ करतो. त्याच्यामध्ये एक असतो फार्मासिस्ट, एक असतो डॉक्टर आणि एक असतो इंजिनियर. म्हणजे ही गोष्ट मी सांगितलं असेल पण एक फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी रिवाइज करतो. मित्रांनो 3 मित्र होते, तिघं पण गेले, यमराजांनी मध्यस्थी निघाले, समुद्राच्या मध्यस्थी गेले आणि यमराजांनी पहिला क्वेश्चन विचारला. त्याच्यामध्ये पहिला रिप्लाय देण्यासाठी डॉक्टर समोर आला. डॉक्टरने सांगितलं, यमराजांनी क्वेश्चन विचारलं की समुद्रामध्ये अशी कोणतीही गोष्ट बनव ती तू समुद्रामध्ये टाक, मी ते लगेच हुडकून दाखवतो. डॉक्टर समोर आला, डॉक्टर म्हणला ठीक आहे. तिघांनी विचार विनिमय केला, जातो मी टाकतो. त्याच्याकडे डॉक्टरकडे टेथोस्कोप होता, टेथोस्कोप घेतला, समुद्रामध्ये टाकला. काही क्षणातच यमराजाने तो टेथोस्कोप बाहेर काढला. आता परत विचार केला तिघांनी की आपला मरण अटळ आहे. आता बारी होती इंजिनिअरिंगची. इंजिनिअरिंग परत आला, इंजिनिअरिंगला थोडासा गर्व वाटला, नाही माझ्याकडे आहे, मी मायक्रोचिप अशी बनवतो की यमराजला सापडणारच नाहीये. इंजिनियर आला समोर, मायक्रोचिप बनवली, ती चिप त्यांनी पाण्यात टाकली. पण मित्रांनो यमराजाने ती पण शोधून काढली. आता अशा